सौरभ सोनवणे यांचा यात सहभाग आहे। फिर्यादीनं ज्या ज्या आरोपीचे नावं घेतलेले आहेत त्यांना सर्वांना आरोपी करणं हा नियम आहे, आवश्यक आहे। नाव घेऊन मी त्यांना आरोपी केलं नाही, हा एक प्रकारचा अन्याय आहे। ज्यावेळेस विलास घुले यांना चाकूनं भोसकलं आणि ते अत्यावस्थ होते, त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं, परंतु पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांचा लवकर जबाब घेतला नाही, मृत्यूपूर्व जबाब घेतलेलाच नाही, हा एक प्रकारचा अन्याय आहे। याचाच अर्थ पोलिसांनी मारेकऱ्याला सहकार्य केलेलं आहे, म्हणून जे संबंधित पोलीस आहे त्यांच्यावर ही कार्यवाही झाली पाहिजे। ही पोलीसची फार मोठी चूक आहे आणि दिरांगी आहे। खासदारांनी मुख्यमंत्र्याची गृहमंत्र्याची भेट घेतली आणि त्या ठिकाणी निश्चित हा प्रकार सांगितलेला असावा आणि म्हणून अशा प्रकारचा एक प्रकारचा खासदारांचा पोलीस प्रशासनावर दबाव आहे असं दिसून येतं। आम्हाला उग्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन करावं लागेल, रस्ता रोको करावं लागेल, रस्ता जाम करावा लागेल, अशा प्रकारची भूमिका आम्ही घेणार आहे। विलास घुले प्रकरणावरून खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावरती कारवाई झाली पाहिजे, हा मुद्दा जो आहे तो अधिवेशनामध्ये देखील गाजला। परत ते कुटुंब उपोषणाला बसले। आज उपोषणाचा 4था दिवस आहे। आमदार केशवदादा आंधळे या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आलेले आहेत। नेमकी काय चर्चा होती? हे विलास घुले यांची हत्या होऊन जवळजवळ 1.5 महिना झालेला आहे आणि विलास घुलेंना न्याय मिळावा यासाठी विधानसभेमध्ये अनेक लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला, अनेक वेळा रस्ता रोकोही केला, परंतु अद्याप काही आरोपींना अटक केलेली नाही। मला वाटतं या आरोपीपैकी एक खासदार पुत्र सौरभ सोनवणे यांचं नाव निष्पन्न झालेलं आहे आणि पुरवणी जबाबमध्ये सुद्धा मयताचे बंधू रमेश घुले यांनी पुरवणी जबाब त्यांचं नाव सांगितलेलं आहे, त्यांचा सहभाग आहे। त्याने या मारेकऱ्याला सहकार्य केलेलं आहे, त्याने एक प्रकारचा कट केलेला आहे, परंतु अद्याप सौरभ सोनवणेला अद्याप अटक झालेली नाही आणि त्यांना आरोपी केलेलं नाही, म्हणून त्यांना अटक व्हावी यासाठी रमेश घुले त्यांचे बंधू मयताचे बंधू यांनी 4 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि त्यांची मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी आज मी या ठिकाणी मुद्दाम होऊन आलेलो आहे। या प्रकरणामध्ये खासदारांच्या मुलाचं नाव जरी घेतलं असलं तर त्याचा काही संबंध नाही अशा चर्चा देखील पाहायला मिळतात, तुम्ही त्याकडं कसं पाहता? नाही, त्यात रमेश घुले यांना स्वतः विलास घुलेने मृत्यूच्या पूर्वी सांगितलेलं आहे किंवा सौरभ सोनवणे यांचा यात सहभाग आहे, हे त्या ठिकाणी उपस्थित होते असंही त्यांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगानं रमेश घुले यांनी जबाब दिलेला आहे। तर तुम्ही देखील एक आमदार राहिलेला आहे, बऱ्याच कार्यकाळ तुम्ही कारभार पाहिला आहे, मात्र अशा प्रकरणामध्ये एखादा घटनास्थळी जर व्यक्ती उपस्थित नसेल आणि त्याचं नाव जर या प्रकरणामध्ये घेतलं जात जर असेल, मात्र जिल्हा प्रशासनानं पोलीस प्रशासनानं काय कारवाई करायला पाहिजे ही अपेक्षित आहे आणि जी आत्तापर्यंत झाली नाही? नाही, खरं म्हणजे फिर्यादीनं ज्या ज्या आरोपीचे नावं घेतलेले आहेत त्यांना सर्वांना आरोपी करणं हा नियम आहे, आवश्यक आहे आणि म्हणून त्यांचे नाव घेऊन मी त्यांना आरोपी केलं नाही, हा एक प्रकारचा अन्याय आहे। आणखीन एक प्रश्न, खरं तर ज्यावेळेस विलासवर धारदार शस्त्रांनी वार झाले त्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलं, मात्र तो काही कालावधी गेला, काही तासाचा, त्या दरम्यान पोलीस प्रशासनाने त्याचा जबाब घेतला नाही। हा मुद्दा अधिवेशनाच्या दरम्यान देखील सभागृहामध्ये गाजला, पण याच्यामध्ये जे काही पोलीस प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांच्यावर अद्यापही कारवाई जी आहे ती झालेली नाही, तुम्ही त्याकडं कसं पाहता? हे खरं आहे की ज्यावेळेस विलास घुले यांना चाकूनं भोसकलं आणि ते अत्यावस्थ होते, त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं, परंतु पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांचा लवकर जबाब घेतला नाही, मृत्यूपूर्व जबाब घेतलेलाच नाही, हा एक प्रकारचा अन्याय आहे। म्हणून ज्यात पोलिसांनी यात दिरंगाई केलेली आहे याचाच अर्थ पोलिसांनी मारेकऱ्याला सहकार्य केलेलं आहे, म्हणून जे संबंधित पोलीस आहे त्यांच्यावर ही कार्यवाही झाली पाहिजे। रमेश विलासचा भाऊ जे आहे तो रमेश जो उपोषण करतोय त्याचं असं देखील म्हणणं आहे की त्याला ते घटनाक्रम जे आहे
खासदाराच्या मुलाचं नाव घेऊन मला मारहाण होत होती, ते विलासनंच त्यांना सांगितलं, म्हणजे रमेशला सांगितलं. हे ज्यावेळेस तक्रार दाखल होत होती त्या दरम्यान रमेशने देखील पोलीस प्रशासनाला सांगितलं. मात्र त्या दरम्यान त्याचं FR मध्ये नाव घेतलं नाही खासदार पुत्राचं, आणि पुरवणी जबाबामध्ये त्याचं नाव घेतलं. प्रशासनावरती दबाव होता. नेमकं कुणाचा दबाव होता पोलीस प्रशासनावरती असं तुम्हाला वाटतंय? नाही, त्या विलास घुले ज्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला आणि ते मृत्यूच्या म्हणजे दाढेत होते, त्यावेळेस पूर्ण अनुक्रम त्यांचे बंधू रमेश घुले यांना त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं पुरवणी जबाबमध्ये रमेश घुलेने हे सर्व नावं त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. परंतु अद्याप त्यांचं नाव त्या फिर्यादीमध्ये आरोपी म्हणून त्यांचं घेतलेलं नाही, आरोपी पोलिसनं केलेलं नाही. ही पोलीसची फार मोठी चूक आहे आणि दिरांगी आहे. ज्या दरम्यान प्रेत जे आहे, डेड बॉडी विलासची पोलीस प्रशासनाच्या आवारामध्ये त्या कार्यालयाच्या ठेवण्यात आली, त्याच दरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली. गृह खातं जे आहे ते मुख्यमंत्र्याकडे आहे, त्यामुळं हा गुन्हा दाखल होत नाही असं वाटतंय का? सौरभ सोनवणेचे वडील बजरंग सोनवणे खासदार आहेत, विद्यमान खासदार. आणि ज्यावेळेस ही घटना घडली आणि त्यावेळेस म्हणजे फिर्यादीनं नाव त्यांचं घेतलं सौरभचं, त्याच कालावधीमध्ये खासदाराने मुख्यमंत्र्याची गृहमंत्र्याची भेट घेतली आणि त्या ठिकाणी निश्चित हा प्रकार सांगितलेला असावा. आणि म्हणून अशा प्रकारचा एक प्रकारचा खासदारांचा पोलीस प्रशासनावर दबाव आहे असं दिसून येतं. एक शेवटचा प्रश्न असणार आहे, 4था दिवस आहे उपोषणाचा. मात्र आता तुमची भूमिका काय असते? बीडकरांची नेमकी भूमिका काय असेल असं वाटतंय? आंदोलन वगैरे होण्याची शक्यता वगैरे आहे? नाही, खरं म्हणजे हा उपोषणाचा रमेश घुलेचा आणि त्यांचा परिवाराचा 4था दिवस आहे. म्हणजे एक प्रकारचा फार मोठा अन्याय. अद्याप कुणीही प्रशासनानं त्यांना भेटण्यासाठी आलेलं नाही, कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही. म्हणून आम्ही त्यांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत. आणि आमचीसुद्धा मागणी, जर या रमेश घुलेच्या परिवाराला न्याय मिळाला नाही तर आम्हाला उग्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन करावं लागेल, रस्ता रोको करावं लागेल, रस्ता जाम करावा लागेल. अशा प्रकारची भूमिका आम्ही घेणार आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरलं. मात्र उपोषणाच्या 4थ्या दिवशी केशव आंधळे माझे आमदार जे आहेत यांनी भेट दिली. आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र बीड जिल्ह्यामध्ये याच उपोषणाच्या दरम्यान एक वेगळी आंदोलनं देखील होण्याची दाट शक्यता जी आहे ती या प्रतिक्रिया दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅनसोबत सूरज मीडिया, बीड.